आज माझ्याकडे एका ताईंची कुंडली आली बघण्यासाठी. तर हा त्यांचा D9 चार्ट आहे, म्हणजे ही त्यांची नवमंच कुंडली आहे. त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना त्यांच्या मुलींच्या बाबतीत मुलींच्या करिअर आणि शिक्षणाची सगळ्यात जास्त काळजी आहे. त्यांना 2 मुली आहेत. मुलींचं वय साधारण 20 आणि 22 वर्ष आहे. तर मुलींच्या शिक्षणामध्ये अडथळे येणं, मुली हुशार असूनसुद्धा मध्येच शिक्षण सोडणं किंवा गॅप घेणं, फेल होणं असे प्रकार घडले. तर हे कशामुळं घडलं ते आपण बघूया. आपली मुलं आपण 5th हाऊसमधून बघतो किंवा या 5व्या घरातून आपण बघतो. तर इथं तुम्ही बघू शकता 5व्या घरात त्यांच्या राहू आहे आणि तोही चंद्रसोबत. चंद्र आपलं मन आहे. राहू 100% इथं मानसिक त्रास देईल. ह्या घराशी रिलेटेड म्हणजे मुलांशी रिलेटेड 100% त्यांना मानसिक त्रास होईल. प्लस त्याच्याबरोबर काय झालेलं आहे, शनी आणि केतूची डायरेक्ट 7वी दृष्टी परत याच घरावरती आणि चंद्र राहूवरती पडत आहे. त्याच्यामुळे हा त्रास जास्त वाढला. त्याचबरोबर आत्ता सध्या त्या ताईंना राहूची महादशा सुरू आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त मानसिक त्रास हा त्यांच्या मुलींकडूनच होत आहे. त्याचबरोबर हे त्यांचं लाभस्थान आहे. इथून आपण आपल्या इच्छा पूर्ण होतील का हे बघतो किंवा आपलं फ्रेंड सर्कल बघतो. तर इथं जो आहे तो अष्टमेश शनी बसलेला आहे, म्हणजे 8व्या घराचा स्वामी लाभस्थानी. म्हणजे इच्छा पूर्ण होताना अडचणी निर्माण होतील. प्लस शनी मंगळच्या राशीमध्ये आहे, त्यामुळे इथं तोही त्याची चांगली फळं देण्यात कमी पडेल. तर अशा प्रकारे आपण कुंडलीवरून आपल्याला नक्की कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होईल हे ओळखू शकतो. धन्यवाद.